थांबा. कुठे आणला तुम्ही मला? नको नको, चला घरी चला. हो, गावात राहून तुम्ही कंटाळा असशीला. तुम्हाला शहराचा अनुभव द्यायचा होता. चला. नाही नको नको, आपण घरी जाऊ. अहो असं काय करताय माझ्यासाठी? चला अहो चला. अहो अहो नको नको नको. अहो, नको, चला घरी चला. अहो असं काय करताय? आपलं काय ठरलं होतं आणि तुम्ही वचन दिले. चला चला. काय झालं? हा काय झालं? काय? काय झालं? हा काय झालं? अहो घसा सुकल्यागत झालंय मला. पाणी मागवा ना मग. वय पण कुणाला सांगायचं तेच काय कळणं झालंय. बघू आपण. या या या. हो भाऊ पाणी पाहिजे. अहो असं कुणालाही कसं विचार? इकडे नाही विचारलं, काउंटरवर विचारायला पाहिजे. हो नको. हो आपण बसू इकडं. अहो पण तुम्हाला पाणी. बसा. अहो 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 आपण घरी जाऊया का? काय? आपण घरी जाऊया का? झालं माझं बघून. अहो ऐकायला येत नाही. काय बोलताय? इकडे या. आपण घरी जाऊया का? झालं माझं बघून. थांबूया की जरा अनुभव घ्या की शहराचा. किती मोठा नंबर. सॉरी. जमत नाही तर कशाला खायची? थांबा जरा. कोणाचा पाय मोडले कळणं झालं. खूळ लागले काय? नाचा लागल्यात माणसं आतमध्ये. मग? पाय आधीच मुरगळलाय माझा. अहो असू दे हो. राणा भाऊजींचा बी पाय मोडला होता, तो वज्र केसरी जिंकलं होतं बायकोसाठी. आणि तुम्हाला नाश्ता घेणं बाय बायकोसाठी. चला बरं. चल चल गप. चला 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 दुसरा पाय बी मोडणार आहेस माझा. चला किंवा चला चला. चला चला बाई चला. नको की राहू दे. चल. अरे चल. की असेल की आतमध्ये. चल जाऊ तिकडे. चल काय असेल की तिकडे राहणार. नाही नाही कुठं नाही. चल. कोण नाही कोण नाही. चल. कोण नाही. काय कोण नाही? कोण नाही. काय बाटल्या लावलं बघू केवढं वाटतं. तोच की. बोंबला. काय? अहो सूरजन वहिनी आले तिकडे. हा? अहो हे इथे कसं आले? ते त्यांचं बी सरप्राईज होतं वाटतं. तुम्ही लपक ते तोंड इकडे फिरवा. अहो लपक की. चल की पटपट. अहो ह्यो बूट का नाही मध्ये मध्ये बाहेर यायलाय. काढून फेकून देतो बूट. अहो खर्च करून घेतलाय काय फेकून दे. ग बसा.
ए राणादाला समजायला पाहिजे आपण इथं आलो ते. काय राणादाला समजायला पाहिजे आपण इथं आलो ते. किती मोठ्याने वरडायलाय, ऐकू येत नाही की आवाज. ढाकून बसा बरं तुम्ही, तोंड ढाकून बसा. माझं तोंड झाकलेलं आहे, तुझं लपिव. आता काय? हा आता काय? काय करणार ते जाईस तोवर आपण थांबून राहू इकडं. कुठे? होय दुसरी गाणी लावल्या तू काय कसं आली कळत नाही तर. गाणी लावाय सांगा की. कळत नाही तर आली इथं तोंड वगैरे. अहो, काय हो हे काय चाललंय? काय पब आहे का तमाशाचा फड आहे ह्यो? एवढाला पैसे दिलेत, एवढाला पैसे दिलेत कशासाठी? तुझी जाऊस. मला पब मी जायचंय. आता भोग नाहीतरी चल परत जाऊ. नाही 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 काही येडा लागलाय का? खूळ लागलाय हो? अहो एवढाला पैसे दिलेत ते काय त्या हॉटेलवाल्याच्या मड्यावर घालायला वय? समदे पैसे चुकते झाल्याशिवाय जायचं नाही. असं कसं चुकतं करणार पैसा? हा पैसा कसं चुकतं करणार? तेच तर. अहो कसली गाणी लावल्यात बघा की. कसं नाचायचं? ताल बी धरवत नाही असल्या गाण्यांवर. इथं असंच असतंय. इथं काय? असं नाचत असते बघ त्यासने. असं कसं? हे बघ ओ आओ काय असं कुठं नाचत्यात तो? ताल बी धरवा ना. इथं मी काय पिंगत करणार आहेस काय? हेच करणार काय इथं? अहो काय चाललंय? माझं चुकलं, माझी आयडिया फेल गेली. हे काय झेपणार नाही आपल्या छंद. हो त्यापेक्षा आपण घरी जाऊया. हे बाबा हे बाबा अरे अरे इंग्रजांनी पळवून लावले आपण बाबा. अरे जरा मराठी गाणी लावा की. हे अरे तुझ्या मराठी गाणी लाव. मराठी घुमेव. अहो काय अहो आपली मराठी गाणी लागलेत, जरा ऐकून जा. चला. काय? अहो आपली मराठी गाणी लागलेत, जरा नाचून जाऊ की. चला. अहो असं काय नको झालं. अहो नाचूया की. चला नाही बरं बरं थांबा जरा, थोडाच वेळ नाचू. हं? चालतंय. हा. चला मग ते वहिनी यांना सुरज दिसतात का बाजू? नाही मला तर नाही दिसत आहेत. आवाज अगो बाई जोरात लागलं की हो. अगो. नाही गाणं भाऊ. नाही चला चला. वराडी नसून वराडी मंदी हा घुसतो नाचाया. झिंगून झिंगून लहाने वाजाया. मिरवणुकीत भावड्या कधी दांडी खेळतोय भावड्या. हंडी फोड्या खाली नाचून घेतोय भावड्या. टांगा पलटी सुटले घोडे, पाठून तुटले जोडे. घेतो बोलावं माझ्या. नीटच लागतं. तू नीट नाच रातचा टंबर करून बसतील. त्या पोरींमध्ये काय नाचायला हिथून नाचता आमच्याबरोबर. दोन टंबर लागतं.
कसं वाटलं भारी नव्हतं एकदम मस्त. पण हे तुमच्या डोक्यात कसं आलं? काय ते ही पक्षी आयडिया डोक्यात कुठं आली? सखी मॅडम काय? अहो सखी मॅडम माहित झालंय मला फक्त गणित. काय झालं मला बी काय कळलं बघतो. आओ अंजली बाई अहो अंजली बाई अहो झटाक दिशी राग गेला काय झालंय? मुंबईत तुझा पब मध्येच फिरत होता वाटतं. नाही नाही अहो कोण म्हणलं? तुम्हीच म्हणला. कवा काय बी बोल नका अहो अहो सांगा की अहो ऐकत तरी माझं मी कवा काय म्हणलो? उगाच सगळ्यांसमोर गोंधळ घालू नका. मला अजिबात इथे तमाशा नकोय, कळलं? अहो पण मी काय म्हणलो ते तरी सांगा. तुम्ही एक काम करा, तुम्ही भाऊजींना आणि जाऊबाईंना बोलवा, आपण घरी जाऊया. त्यासनी सांगितलं तुमचं झालं की या म्हणून. पण सांगा तरी काय झालंय? काही नाही. अहो 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 अंजली बाई अहो असं रातच्याला एकटं कुठे चाललंय तर बरं ठीक आहे आपण घरला जाऊन निवांत बोलू. चला. मी अशा कपड्यात नाही येणार आहे. अहो मग कापड मग घेऊन या. खाली थांबा थांबा बघू तर मला दरवाजा चुकलाय आणि ही वीट कुठली आहे? मग बदल्या थांब ठीक आहे. हा थांबा थांबा चाल परत लाव. काय हा लावा लावा परत. मर्दा इथे इथे या दोन्ही तर लाव्या इथं, म्हणजे इथला आपला बारका दरवाजा होते. हा काय लाव रे. नको 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 नको. अरे केवढा आंबवालायस मर्दा. तर काय दिवाळीत गोड खायचं सोडून बोलायचंच की आम्हाला मर्दा. कधी होणार तुझा किल्ला? होतच नाही पण मी काय करू? अरे मग दे की नाच सोडून. नाही मी मावाय. ता 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 मीच किल्ला बनवणार. अरे मर्दा मग 10 किल्ले झाला असतात. तू नुसतं टाइमपासच करायलायस बघ. आता काय झालं? रुसलोय. रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू. शांत बसा. माझा किल्ला बनवण्याशिवाय कोणच जायचं नाही. तुमच्या सर्वांचा किल्ला झालाय. आता लई आंबून आमचा आंबीलच करणार आहेस बघ तू. आंबून इडली करतात माहित नाही व्हय तुला? आंबील पण करतात तुलाच माहित नाही. बघ मला थांबा भांडू नका. बरं सांगा तुम्हाला काय खायला करून आणू काय? नको नको ह्याला किल्ला करून द्या, मग आम्ही मोकळं. किल्ला आणि मी मला फराळ बनवायला येतोय बाबा. पण माझा किल्ला. हे बघ आता काका बोका आला की त्याला सांग. अहो अंजली बाई राणादा ह्यो बघ माझा किल्ला. बांधून दे की नीट. देतो तुला तुझा. हा आधी योगड जिंकू दे मग तुझा किल्ला. हा असं का रे राणादा? राणादा बी थांबला नाही किल्ला बनवायला. लाडू तू राणादावर भरोसा ठेवू नकोस. ज्यावेळीपासून वहिनी गावात आल्यात त्यावेळीपासून राणादा बिघडलायस बघ. म्हणजे अरे जेव्हा तो वहिनीच्या मागं फिरत असते आम्हाला काही डिमांडच नाही, आणि आता आला आणि गेला. अरे तसं काय नाही, काहीतरी असेल काम. लाडू काका बोकाकडनं किल्ला करून घे.
चला आपण बनवू. अहो अंजली, अहो काय झालं ते तरी सांगा. कुठून डोक्यात आली पबची आयडिया? का चांगली नव्हती का? चांगली होती का वाईट होती तुम्हाला नाही कळलं? अहो माझं काही घेणं देणं नाही हो असल्या गोष्टींचं. मग कशाला घेऊन गेलात मला तिकडे? मला वाटलं तुम्हाला पसंत पडेल. असं का वाटलं? सखीने सांगितलं म्हणून? नाही नाही असं काय नाही. मग कसं? अहो तुम्ही मुंबईच्या आहेस ना व तिकडे वाढलेल्या, मला वाटलं तुम्हाला पसंत पडेल. मुंबईचा काय संबंध यात? अहो तिकडची पोरं पोरी जातात की. तुम्हाला काय माहिती? अहो मी गेलोय की तिकडे, स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. म्हणजे ट्रेनिंगच्या नावाखाली तुम्ही आणि सखी पब फिरत होतात तर? अजिबात नाही. अहो एक दिवस ट्रेनिंगला सुट्टी होती, तेव्हा सखी मॅडम आम्हा पहिल्यांदा पबला नेलतं. मी बाहेरच बसलो होतो. तिथली दोस्त लोक बी म्हणली मला बायको मुंबईची आहे तर घेऊन जा कधीतरी. मग मगाशी सखीचं नाव कसं घेतलं? बाकी पहिलवानांनी सांगितल्यावर मी सखी मॅडमांनी विचारायला गेलो, तेव्हा त्या बी म्हणल्या तुम्ही मुंबईत राहिलाय वाढलाय. तर तेव्हा ते काय म्हणतात ते हा रुटीन मधनं चेंज म्हणून घेऊन जा, हवा पलट केल्यासारखं हो. ही असली हवा नाही मानवत मला. ते कळलं मला. ते परत नाही कधी. मी जे काय केलं ते तुम्हाला बरं वाटावं म्हणून केलं. गेला ना बरं. परत दुसऱ्याचं ऐकून काही करत बसू नका. नाही राग. गेलं. कुणाचा फोन? सखी मॅडमचा आहे, पण मी अजिबात उचलणार नाही. काय हो, मला आधी का नाही सांगितलं ते सगळं? आणि कुठं काय सांगू दिलं की मशीन गन सारखं धडधड बोलत सुटलं. ठीक आहे, माझं चुकलं, सॉरी. मी बी सॉरी. बरं चला आता खाली जाऊ, लाडूला किल्ला बनवायला मग चला. आहो होय ठीक आहे, बरं लवकर या. आहो, जरा काही प्रेमाचं रोमॅन्टिक बोलायला गेले आणि हे गेले.